रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत जिल्हा वाहतूक शाखा सोलापूर ग्रामीण व बार्शी शहर पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमानाने जनजागृती कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती शिवाजी कॉलेज समोर पथनाट्य सादर करण्यात आले। सोलापूर ITI कॉलेजचे विद्यार्थी व शिक्षक यांच्याद्वारे या पथनाट्याचे उत्कृष्टरित्या सादरीकरण करण्यात आले। यावेळी बार्शी शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक धनपाल शेट्टे यांनी नागरिकांना महत्त्वाचे मार्गदर्शन केले। रणरागी न्यूज बार्शी। मी पोलीस उपनिरीक्षक धनप्पा शेटे नेमणूक बार्शी शहर पोलीस शहर। आज आमचे वरिष्ठ माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर श्री अतुल कुलकर्णी साहेब यांनी संपूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये वाहतूक सुरक्षा सप्ताह 36वा हा म्हणजे दरवर्षीप्रमाणे साजरा करीत आहेत। या वाहतूक सुरक्षा सप्ताहामध्ये तसेच आज आमचे SP साहेबांनी सदरची टीम बार्शी शहर येथे पाठवून दिलेली आहे। त्याप्रमाणे आमचे आदरणीय श्री बालाजी कुकडे सर यांनी व त्यांच्या हाताखालील टीम वाहतूक शाखेची टीम हे सर्व आज शिवाजी महाविद्यालय कॉलेज येथे आम्ही सर्वजण इथे उपस्थित राहिलो। शिवाजी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी मुले हे प्रचंड संख्येने उपस्थित राहिले। त्यामध्ये सोलापूरमधील वाहतूक शाखेच्या टीमने जे आज आपणाला सर्व जनतेला जो संदेश दिला आहे की वाहतूक नियमन कसे करावे, त्याचे पालन कसे करावे, जेणेकरून आपल्या जीवितात हानी किंवा धोका उत्पन्न होणार नाही। वाहतूकचे नियम पाळताना आपण कोणतेही वाहन चालवताना आपल्या मोटरसायकलवर ज्यावेळेस आपण प्रवास करतो त्यावेळेस डोक्याला हेल्मेट असणे गरजेचं आहे। त्याने ते प्रात्यक्षिक करून दाखवलेलं आहे। तसेच ट्रिपल सीट वाहन कोणीही बसून चालवू नये आणि जीविताला धोका निर्माण करू नये। तसेच ज्या अवैध प्रवासी वाहतूक गाड्या करणारे असतात त्यामध्ये प्रचंड संख्येने लोक आपला जीव गमावणे बसतात, त्याचंही प्रात्यक्षिक त्यांनी इथं करून दाखवलेलं सादर केलेलं आहे। अतिशय सुंदर पद्धतीने त्यांनी हे म्हणजे चित्रण करून आपल्याला इथं प्रात्यक्षिक दाखवलेलं आहे। तरी मी तमाम भारतवासियांना व महाराष्ट्रातील लोकांना तसेच बार्शीकर लोकांना एक सांगू इच्छितो की आपण सर्व आपला जीव मोलाचा आहे, आपण मोलाचे आहोत। आपल्या पाठीमागे खाणारे पिणारे लोक असतात, आपला जीव गेला तर आपल्या पाठीमागे काय होईल याचा आपण विचार करा आणि वाहतुकीचे नियमन आपण पाळावा। याबाबत मी बार्शी शहर पोलिसांच्या वतीने आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।